हंकारे सर यांचं मी आपल्या संस्थेच्या वतीने आपल्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय सर बोरकर सर, आपल्या संस्थेचे अध्यक्ष, माझे उपस्थित सर्व सभासद सर्वांच्या वतीने मी आणि विद्यालयांच्या वतीने तसेच सर्व शिक्षकवृंद व आपले विद्यार्थी सर्वांच्या वतीने त्यांचं पुनश्च स्वागत करते. धन्यवाद सर. तसेच मी सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन करून घ्यावं. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आनंदराव मोठे पाटील यांचे फोटोचे या ठिकाणी पूजन होते. त्याचबरोबर सरस्वती पूजन या ठिकाणी होते. पूजनासाठी संस्थेचे सचिव माननीय अशोक काळे पाटील, संस्थेचे सल्लागार माननीय बाळासाहेब लिंगोरे पाटील, त्याचप्रमाणे नंतर फोटो घेऊ. त्याचप्रमाणे सुभाष मांडेकर, गणेश मांडेकर सरपंच आंबेडकर, शाळा समिती अध्यक्ष समोर बा सरस्वती खंडे पाटील, या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सरस्वती पूजन आणि माननीय कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांना पुष्पहार करावा. सर्वजण समोर बा. सर एक मिनिट आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे बघा इकडे सगळे समोर बा. इकडे एक फोटो साठी समोर. दीड तास बसायचंय तेव्हा आपल्याला रिलॅक्स बसता येईल. थँक्यू. अशा पद्धतीने आपण थोडंसं करून घ्यायचंय, कोणत्याही प्रकारचं गडबड न करता. मागच्या ज्ञानोदय इंग्लिश मीडियमच्या मुली आहेत त्यांनी या बाजूला या थोडंसं अलीकडं. दुसरा अँगल मारीत जा बरं का. दुसरा अँगल. अरे मुलींनी अंतर सोडून बसा, मागे सरा अजून. तिकडनं पुढे या ना. आपल्या संस्थेचे सचिव माननीय श्री दर्शक काळपाटील यांना विनंती करते की त्यांनी आपले सरपंच गणेश शेठ मांडेकर, शिवसेना विभाग प्रमुख यांचं आणि आजच्या क्रमाचे आयोजक यांचा सत्कार करावा. तसेच माननीय समोर बा. माजी सरपंच सुभाष तसेच त्यांनी त्यांचा सन्मान करावा. बघा समोर बघा इकडे. थोडं खाली.
आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सन्मानाने सत्कार करणं गरजेचं आहे. म्हणून फक्त संस्थेच्या वतीनं 2 शब्दांमध्ये त्यांचं स्वागत सन्मान सत्कार करतो. ज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या उद्देशानं सुरू झालेलं आपलं भामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळ कैलासवासी आनंदराव विठ्ठलराव भोटे पाटील यांच्या स्फूर्तीस प्रथमतः मी अभिवादन करतो की त्यांनी जे ब्रीद या संस्थेला दिलं, ज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार, आणि आज त्या ब्रीदचं आपण खऱ्या अर्थानं पुढे घेऊन चाललेलो आहोत. फक्त मुलांना शैक्षणिक ज्ञान न देता त्यांना सांस्कृतिक घडवण्याचं काम आपली शिक्षण संस्था या ठिकाणी या माध्यमातून करत असते. आज या ठिकाणी आपल्या भामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळामध्ये या ठिकाणी ज्यांचं नाव महाराष्ट्रभर गाजतंय, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुखांच्या बरोबरीने या ठिकाणी ज्यांनी विद्यार्थी घडवण्याचं, विद्यार्थिनी घडवण्याचं आणि भावी पिढी घडवण्याचं कार्य ज्यांनी हाती घेतलेलं आहे, असे या ठिकाणी समाज प्रबोधनकार या ठिकाणी माननीय श्री डॉक्टर वसंत हंकारे सर यांचं एक प्रभावी व्याख्यान आपण पाठीमागच्या वर्षी सुद्धा ऐकलं होतं, आणि हे भाग्य या ठिकाणी ऐकण्याचा आपल्याला आज योग आलेला आहे. आणि त्या निमित्तानं मी प्रथमतः हंकारे सर आपलं या ठिकाणी संस्थेच्या वतीने स्वागत करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रामुख्यानं उपस्थित राहिलेले आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रयजी पडवळ, संस्थेचे सचिव विलास शेठ काळे, संस्थेचे शिक्षण समितीचे अध्यक्ष निशांतजी करंडे, आपल्या शाळेचे प्राचार्य बोरकर सर, त्यांचा सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, इंग्लिश माध्यम सर्व मुख्याध्यापक व त्यांचे सर्व सहकारी, या निमित्तानं ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्हाला आम्हाला या ठिकाणी वसंत हंकारे सरांचं व्याख्यान ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली, ते आंबेडा गावचे माजी सरपंच सुभाष शेठ मांडेकर आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख त्यांच्या माध्यमातून, आणि आंबेडा गावचे माजी सरपंच गणेश शेठ मांडेकर शिवसेनेचे युवा प्रमुख आणि त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी निर्मलाताई गणेश शेठ मांडेकर यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी आपल्याला या ठिकाणी आज उपलब्ध झालेली आहे. निश्चितपणानं या सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. त्या निमित्तानं या ठिकाणी तुकाराम दादा गोळेकर असतील, पाचपते पाटील असतील, इकडं लांडगे पाटील असतील, सर्वांचं उपस्थित सर्वांचं या ठिकाणी निर्मलाताई मांडेकर, जयश्रीताई मांडेकर आणि ज्योतिताई मांडेकर आपलं या ठिकाणी संस्थेच्या वतीने स्वागत करतो. उपस्थित सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. ज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या उद्देशानं सुरू झालेली ही शिक्षण संस्था आज या ठिकाणी मी आवर्जून प्रत्येक वेळी सांगतो की आमच्याकडे 60% मुली शिक्षण घेतात आणि जे मुली घडवण्याचं काम करतात, समाज घडवण्याचं काम करतात, समाज उभं करण्याचं काम करतात, ती माणसं या ठिकाणी समाजामध्ये आधुनिक संत म्हणून पुढच्या कालखंडामध्ये गणली जातील. आणि त्याच्यामध्ये निश्चितपणानं मी सांगतो की डॉक्टर वसंतरावजी हंकारे सरांचं नाव निश्चितपणानं असेल, कारण जे महाराष्ट्र घडवतात ते निश्चितपणानं या ठिकाणी महाराष्ट्र उभा करतात आणि कुटुंब उभं करण्याचं काम त्यांच्याकडून करतं. पुन्हा एकदा हंकारे सर आपल्याला शुभेच्छा देतो आणि आमच्या संस्थेच्या वतीनं आणि त्या सर्वांचं स्वागत करून ऐकायचं आपल्याला हंकारे सरांचं. मी हंकारे सरांना विनंती करतो, या ठिकाणी आमचे अध्यक्ष आज या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, अजितदादा भोटे पाटील या ठिकाणी विद्यमान अध्यक्ष या संस्थेचे, अध्यक्षांच्या वतीनं या ठिकाणी पुनश्च एकदा आपलं स्वागत करून आपल्याला विनंती करतो की आपण आपलं व्याख्यान या ठिकाणी सुरू करावं. चल लवकर या इक्विलायझर सगळा काढून टाक. हा हॅलो झिरो कर इक्विलायझर. हा हॅलो हा आता ट्रिबल दे. बास कर कमी कर लेकरा, बास कमी कर ट्रिबल. अरे क्या बात आहे, सब मंगल आहे. वा 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 पहिल्यांदाच पुढे बसला असेल असं. हा कायम माग
पुढं असतंय क्या बात आहे. हा आणि ते बारकी कार्टी मांडी घाल रे, मांडी घाल. वाल मुळवा झाल्यासारखं असं काय करत बसायचं नाही, नीट बसायचं मांडी घालून. सकाळ सकाळी थंडीचं नाही लय हाणतय मी. हा आता सांगतोय. चला सगळे बसा. सर बसा, खुर्ची घ्या, 2 खुर्च्या घ्या मस्त. मॅडम बसा, उभं कशाला आहे? चला बसा. आता 2-4 तास थांबत नसते मी. ए आता या, चला या 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 या. चला, सब मंगल आहे, सब आनंद आहे. ऐक, दंगा आता करायचा नाही. बाळा माझ्याकडे लक्ष द्यायचं. साऊंड चांगला लागलेला आहे, टेन्शन घ्यायचं नाही. हात असा केला फक्त आवाज चढवायचा. एवढ्या 2 गोष्टी आलं लक्षात. हात असा केला, आवाज चढवायचा. तुझ्याकडे बघून असं तलवारी सारखं केलं, ट्रिबल शार्प करायचा. बास आपल्याला ऐक काय मी लय काळजी घेते स्वतःची. हा तुम्हाला माहित नाही नको ऐकायला, लय भारी गंमत असते. त्यामुळे मी पडत नाही, काळजी करू नका. हा ऐक, त्यामुळं असं केलं की ट्रिबल शार्प करायचा. बाकी बरोबर आहे. विसल द्यायला लागलं तर मग तू काय करतोस, ट्रिबल काढून बास वाढवतोस, मग आवाज दबतो. विसल द्यायला लागलं तर थोडस कंट्रोल करायचं, पण आहे तसं परत सगळं. चला माझ्याकडेच बघायचं, टेन्शन घेऊ नको. जरा हसा हसा, क्या बात आहे. तुझं माझं नातं नवरा बायको सारखं. तू नवरा मी बायको. कुटुंब अगोदर आनंदी पाहिजे आहे की नाही. घरात मम्मी पप्पांची भांडणं लागल्यावर कसा त्रास होतो आपल्याला. मम्मी पप्पा अगोदर आनंदी पाहिजे. हे माझ्या समोर ठेवल्यामुळे याच हे येते विसर. परत तेच जरा इकडे या साईडला फिरव. उठके हे लेकरा, उभा राहा. नुसताच हत्ती सारखायचं. व्हेरी गुड, करेक्ट. कळालं का. चला आता आवाज येतोय का. सब मंगल आहे, सब आनंद आहे. आता सगळ्या पोरांना पहिली सूचना, सगळे इयत्ता 5वी पासून 12वी पर्यंतची सगळी माझी हार्ट, माय डिअर, माय लव्ह. ओके, सगळ्यांना सूचना. दंगा मला चालत नाही, अजिबात दंगा चालत नाही. कारण महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये मी शिक्षक म्हणून काम करत नाही. शिक्षकांना नियम आहेत, शिक्षकांना बंधन आहेत. सगळ्यांना, अगदी प्राचार्यांच्या पासून ते अगदी सगळ्या शिक्षकांना नियम बंधन आहे. महाराष्ट्राचा शासनाचा नियम आहे आणि तुमच्या आई बापानं नियम घालून दिलाय. कोणता नियम आहे. आमच्या नवसाच्या दिवट्याला शाळेत अजिबात मारायचं नाही, आमच्या मुलाला हात लावायचा नाही. बापापेक्षा आईनं लय लाड केलाय. अजिबात माझ्या कार्ट्याला हात लावायचा नाही. नवसाचं कार्ट आहे. गाव देवीला नवस केलं, वटवागुळ माझ्या पदरामध्ये पडलं. शिंबूड काढता येत नाही, चड्डी घालता येत नाही. शीला गेलं तर आम्हीच धुतो, पण आजीच्या लाडाचं आमच्या कार्ट्याला हात लावायचा नाही. एखाद्या शिक्षकानं थोडा जरी हात लावला, थोडा जरी हात लावला तर कार्ट्यानं पळत पळत घराकडे जाता, त्या मम्मीकडे जाता. रडून नको ते तिला सांगता, मम्मी मम्मी मला लय मारले. मम्मी तुझ्यापेक्षा हुशार. लगेच व्हेरी लवली लावून पाऊंड्स पावडर थापून तरा 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 आमच्या मुख्याध्यापकांच्या केबिन मध्ये शिरती. कोणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला. आपण काही शिक्षक नाही, आपल्याला काही अधिकारी नाही, कोण नाही. जर कोणी दंगा केला पोरांनो, याला दिवस त्याला दिवस, ह्याच्या मांडीवर हात ठेव, पाठीमागून हात घाल, त्याला काहीतरी मार, इकडं बघ तिकडं बघ, इकडं हळूच खुणाव. असं जर मला चिंगम खा, तोंडात असं चिंगम चरळ, असं जर मला काय दिसलं, एका रपाट्या पोरांनो, रपाटा कळतोय ना आपल्या महाराष्ट्राचा असा शब्द आहे. एका रपाट्यात जडीवली वली. काल सुभाषजींना विचारा, काल एकाला सायंकाळच्या व्याख्यानमध्ये रपाटा पडला, त्याला बोनस मिळाला, दिवाळीचा बोनस मिळाला. पुढून ओले आणि मागून खंडवासारखी पिवळी आहे. असा आवाज का कट होतोय बाबा, आवाज का कट होतोय. रेंज नाही काय मिळत. रेंजचं ते पुढं बांधायला लागतंय, म्हणून समोर बसायचं असतंय. मग ते वरती पाहिजे. आता ही जी रेंज कट करायला लागली, मारून आवाज कट झाला की काय मजा आहे त्याला. आलं का लक्षात. त्यामुळे कोणी दंगा करायचा नाही. पाय दुखायला लागले, ऊन लागायला लागलं ऊन थोडस लागू दे. कारण आपल्या बापानं आपल्याला मोठ्या करेपर्यंत, इथपर्यंत आणेपर्यंत असे हजारो भरबाराची ऊन आपल्या अंगावरती झेललेली आहेत की नाही. त्या बापासाठी एक कोवळं ऊन अंगावरती घ्यायला काही हरकत नाही. लक्षात घ्या. आपल्या बापानं गुडघ्याच्या वाट्या बदलल्या, आपल्या आई बापानं आपल्या किडन्या विकल्या. मुलाला 12वी नंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा होता.
बापाकडे पैसे नव्हतं, बापाने किडनी विकली. आपल्या मुलाला लक्षात घ्या, आपल्या मुलाला शिकवलं. एका तर पालकांची अशी व्यथा होते, मुलाची किडनी गेली म्हणून बापानं आपल्या मुलाला किडनी दिली. लक्षात घ्या, मुलाला वाचवलं. असा बाप सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. त्यामुळे येणारा 1 तास अजिबात दंगा करायचा नाही, मला चालत नाही. आलं लक्षात? हा चला, काही विषय हसायचे आहेत, बिंदास हसायचं. हसायला काही पैसे द्यावे लागतात का? जे काही पैसे द्यायचे सुभाषजींनी मला आठवड्यापूर्वीच पैसे दिलेले आहेत, माझ्या बायकोनं खर्चून पण टाकलेले आहेत. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी घ्यायची नाही, करायची नाही. आलं हसाय, दात काढून ख्या 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 ख्या, किडलेली दात शेजारीला दिसली तरी चालत्यात. हसायचं, टाळी द्यायची, पडली तरी पडू दे, पण तुम्ही अगदी आनंदात घरी जायचं. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आळस वगैरे सकाळ सकाळी झोप झाली नाही माझी रात्री, मग आळस आला आळस थोडक्यात द्यायचा, बस झालं, एवढंच करायचं. जनावरासारखं माझ्या समोर कोणी सकाळ सकाळी करायचं नाही. बाकी सगळे बसलेले पालक लोक किती आलेत? माता बालक, पिता बालक काय आलेत का? हात वर करा. माता बालक, पिता बालक, क्या बात आहे, आलेले आहेत, गर्दी झालेली आहे. तुम्हाला सुद्धा आनंदाची बातमी. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, दंगा करायचा नाही, क्या 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 क्या, दात काढून हसायचं, बिंदास घराकडे जायचं. आलं का लक्षात? चला, एक कॅमेरावाले तुम्हाला सगळ्या काल सूचना दिलेल्या आहेत. अगदी सगळ्या मुलांचे इमोशन हे ते घ्यायचं. ते विमान आणलं होतं मगापासून, ते मध्ये सोडलं. बरं बाबा, ते विमान मध्ये सोडू नको. नाही, कार्तिक काही शानी नाहीत, लक्षात घे. व्यवस्थित फोटो बिटो सगळं व्यवस्थित घे. चला, फोनवरती कोणी बोलायचं नाही, एखादा तास फोन अजिबात बाहेर काढायचा नाही. मॅडम लोक सगळे शिक्षक, माझ्या मॅडम, शिक्षक मॅडम हात वरती करा. जोरात हात वरती करा. पोरांना कसं हात वर करायला सांगताय? तसं अगदी तुम्ही पण बिंदास, अगदी टेन्शन घ्यायचं नाही. आता हे बोर्ग दंगन, ते बोर्गन, प्राचार्य पुढे बसले तर कसं हसून काय हसू काय नाही. आलं हसाय, तुम्ही सुद्धा बिंदास हसायचंय, व्यक्त व्हायचंय, मुक्त व्हायचंय. चला, सब मंगल आहे, सब आनंद आहे. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतभरा जीवनात निर्भेद जगण्याचा सोनेरी किरण बसरविणारे, विजापूरच्या दत्ता समोर निमटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कोलवंश परंपरा यांना नाकारण बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकावणारे, कल्याणच्या मुल्ला मेघ सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी प्रतीक, मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानावरती करणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्री आई, कमवा आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारी आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौ मे नाव होणे आम्ही विष्णुदास, मौ मे नाव होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, बरे तर देव कासेची लंगोटी, नाताळाचे माती हानुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.
आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. माननीय आदरणीय एक सुभाषचंद्र शेख, गणेशचंद्र शेख आणि निर्मलाताई यांच्या माध्यमातून माझ्या लेकरांना आज मी तुमच्या समोर उभा राहिलो. पण हे माझ्या इथं जमलेल्या माझ्या लेकरांना, माझ्या लेकीनं, माझ्या मातानं, माझ्या पितानं आणि माझ्या गुरुवर्यानं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली. विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून हे आपल्या कानापर्यंत आले, पण आपल्या कानातला विचार आपल्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आपल्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आपल्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठेतर आमच्या मधला माणूस आणि माणूस की हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज एखादा हरामखोर कुत्रा हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आजही माझ्या लेकीच्या शरीराने डोक्यामध्ये दगड घालून तिच्या चिंदिड्या चिंदिड्या करतो. आजही 17-18 वर्षाचा वर्ग हातामध्ये दारूचा ग्लास घेता, आपल्या हत्तीसारख्या बापाच्या आबरूची लक्तर वेशीवरती टांगतं. आजही पोरानं फक्त बापानं मोबाईल नाही दिला म्हणून आजही माझं लेकरू आत्महत्या करतं. का? कशासाठी? कारण आमच्या मधला माणूस कुठेतर हरवत चालला. म्हणून पोरांना आज मी तुमच्या समोर उभा आहे. आजचं या प्रांगणामध्ये हे होणार हे कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. तो बदल म्हणजे आजचा हा 1 तास. आणि माझ्या लेकरा, हा बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. हे पोरांनो, या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवानी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्तात आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नावं माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली, जय जयकार झाला. पण माझ्या लेकरांना भेंडीच्या पिठापासून झाला नाही. आणि इथंच खऱ्या अर्थानं मला कृतज्ञता कळते. ज्या ज्या वेळेला या महामानवांचे नाव आमच्या कानावरती येतील माझ्या लेकरानं, त्या त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत. आई बापाची पुण्याई माझ्या लेकरानं, म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, पाठीचा कणा ताठ ठेवायचा, आणि असा जय जयकार झाला पाहिजे. आज शाळेच्या भिंती पुन्हा एकदा नव्याने गहिवरून उठल्या पाहिजेत. लक्षात घ्या, हात जोडून माझ्या लेकरांना मी सांगू का, आम्ही शाळेमध्ये पाऊल ठेवतो का, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला वकील व्हायचंय, मला लाखो आणि करोडो रुपये कमवायचे आहेत, मला उद्योजक व्हायचंय, मला एखादा वैज्ञानिक व्हायचंय. पण पोरानं, माझ्या लेकरानं हात जोडून सांगतो, या शाळेच्या 4 भिंती फक्त आम्हाला डॉक्टर, इंजिनियर आणि वकील देत नाही, तर या शाळेच्या 4 भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, माणसाची निर्मिती या शाळेच्या 4 भिंतीमध्ये होत असते. आज तो माणूस आपल्या मधला गहिवरून बाहेर आला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आहेत, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, आणि जय जयकार असा बेंबीच्या देठापासून दोन्ही हात उंच गगन भरारी घेत जोराचा जय जयकार झाला पाहिजे. अखंड पुणे जिल्ह्यानं हा जय जयकार बघितला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी घ्या, पाठीचा कणा ताठ ठेवा, चेहऱ्यावर तेज पाहिजे, चेहरा सगळ्याचा चेहऱ्यावरती तेज पाहिजे. चला, सगळ्यांनी जोरात जय जयकार करायचा. रेंज जरा उचलून धर, कुठल्या तर 2 खुर्चीवरती ठेव, रेंज येत नाही बहुतेक, मग कट होतोय मध्ये मध्ये, बघ तुझ्या पद्धतीनं. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, पाठीचा कणा ताठ. पाठीमाग खुर्शीतले तुम्ही काय, तुम्हाला स्पेशल बँड बाजा आणून सांगू का, तुम्ही लग्ना बिग्नाला आलाय आमच्या सुभाजींचं, माझं एक देता वाजवून आज एखादं. सगळ्यांनी जय जयकार जोरात करायचा, काय मरत नाही झालं का. नुसतं 150-150 टनाचं मोदळ झालं. जोरात वर हात करून
फर्स्ट क्लास जय जगात झाला पाहिजे. हा अजिबात कोणी असं शायनिंग मारायचं नाही माझ्या पुढे बसून. हा चला हा पोरानो जोरात हा. एक कुठे रे कॅमेरे सगळे हा व्यवस्थित हा. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. बोला भारत माता के. बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के. बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती सत्र हनुमान के बजरंग बली के. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. क्या बात है. हात गाली घ्या माझ्या लेकीनं. बघा आता एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा लवकर. बघा कसा चेहऱ्यावर तेज आलं बघा बरं. बघा लवकर. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापली सहा पाऊंड पावडर मारली सा पोत पोत. काय उपयोग झाला का. तो पण हळूच घेऊन बहिणीची लावून बैलात बघू कसा दिसतोय. डुक्कर ते डुक्करच राहिलं. पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव मुकावलं. कसं तेज आलं चेहऱ्यावर ते. असं आज माझ्या सगळ्या लेकीनं सांगतो. इथं जमलेल्या माझ्या 1000-1500 लेकी टाना टाना उड्या मारत आज घराकडे जायचं टाना टाना. रोज घराकडे जाता पण कसं जाता खरं सांगा. पाठीवरती 50 किलोचं दप्तर. त्यात शिक्षकांना सांगितलेला अभ्यासक्रम. त्यात आणि मैत्रिणींची चर्चा. त्याला काही शिकवा येत नाही. त्याचं काही गणित कळत नाही. मुख्याध्यापक तर आम्हाला नुसतंच मारत असतात. आम्हाला काय काय करता का. आणि त्यात आणि हातात मोबाईल. अजून कसा त्याचा मेसेज आला नाही. मी तर त्याला काल सकाळी पाठवला होता. त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं ते मेलं. त्यात येत नसतं बघ कार्टे. पण आज त्याचं घराकडे जायचं नाही. आज टाना टाना शाळा सोडली. पाठीव दप्तर घ्यायचा. टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं. घरात गेलं रे गेलं. मम्मी पुढे आली. मम्मीकडे बघायचं नाच करायचं. मम्मी आय लव्ह यू मग करायचा. मम्मीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. मम्मी दान करून खाली पडली पाहिजे. तुझ्या बापाला बोलवलं पाहिजे. पप्पा आला राहिला धरायचा. पप्पाला पपड्या म्हणायचं. पप्पा दाना 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 उंदरासारखा उड्याच मारायला पाहिजे. आणि शाळेमध्ये आमच्या मुख्याध्यापकांना फोन केला पाहिजे. नेमकं शाळेत घडलं काय. एवढ्या आनंदात आज प्रत्येकानं घरी जायचं. आणि सगळ्या माझ्या शिक्षिका बांधवांना माझ्या गुरुमाऊलीनं तुम्ही सुद्धा या पोरांनी लय टेन्शन तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे 5 वाजता घरी कसं जाता तुम्ही पण केस अजिबात तसं जायचं नाही. आणि सगळ्या जमलेल्या पालकांना तुम्ही पण टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं. एकदम पर्स बिर्स असं ढुलवत एकदम खाल्लास असं घराकडे जायचं. आणि घरात गेल्यानंतर सासू पुढे आली. कसं करता खरं सांगा. सासूला कसं करता का. बेडकासारखं नाक असं भोगवता. नागिनीसारखा फुसफुस 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 त्या सासूला करता. नवऱ्याकडे बघून नाक असं मोरडता बोट मोडता. आणि नवऱ्याला म्हणता शाळेचं बघू पोरांचं बघू तुमच्या पोरांचं बघू काहीचं बघ. काय काय करता त्या सासूला. आज असं करायचं नाही. आज सगळ्यांनी घरामध्ये जायचं. घरी गेल्यानंतर सासूकडे बघायचं. आणि सासूकडे पण असं करायचं. आत्या मग करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली की तिला सोडायची नाही. लय दिवसानं सापडलेले. तुला पण लक्षात घ्या. आनंदी आनंद झालेला आहे. आमच्या सुभाजींच्या मुळे एवढा आनंदाचा क्षण तुला मिळालेला आहे. धरायची म्हातारीला. आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुक्का घेऊन टाकायचा. आत्या मग करायचं. म्हातारी गडागडा लोळली पाहिजे. आणि तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे. बाबा लवकर इकडे ये. तुझी बायको शाळेत गेली होती. काय तर काय ऐकून आल्या. माझ्या गालाचा मुक्का घेऊन गाल सुजवला. दुसरा गाल सुजवला. लवकर ये नाही तर माझा जीव घे. नवरा घरी आल्या नवऱ्याकडे बघायचं नाच करायचं. येस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचं. नवरा तर कोलांटी मारूनच खाली पडला पाहिजे. आणि तुमच्या आमच्या सुभाजींना आणि आमच्या गणेशजींना म्हणायला पाहिजे वर्षातनं नाही महिन्यातनं असलं काहीतरी अहंकारी सणांचं ठेवा. आमच्या घरात आज आनंदी आनंद झालेला आहे. वाजवा स्वतःसाठी टाळ्या कडकडाट. एवढ्या आनंदानं आज घरी जायचं. आणि खरं सांगू का पोरांनो 20-20 हजार प्रेक्षकाचा मैदानात बसलेला असतो. 20-20 हजार 20-20 हजार. झाडावरचा पक्षी सुद्धा मी कधी उठू देत नाही. एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या लेकरांना तुमच्या आशीर्वादाने या तुमच्या वसंताच्या जिभेवरती आली. लक्षात घ्या. अखंड राष्ट्रभर चला आता माणूस घडवूया अभियान घेऊन मी फिरत आहे. पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हातपाय
साईड लटलटायला लागतात, कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं यांनी पाडली, कीर्तनकारांच्या तोंडाला तर या कार्ट्याने फेस आणलाय. शिक्षक तर घड्याळ लावून बसतंय शाळेत, कार्ट घरला कधी जाते, आणि घरात ते जे आई घड्याळ लावून बसत्या कार्ट शाळेला कधी जाते. एवढी ही मे महिना तर त्या आईला नको वाटतो, 24 तास तिच्या बोखंडी कार्टे. लक्षात घ्या, मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असा नटून तटून अंगठ्या घालून गॉगल लावून मी असा बसलेलो होतो, आणि एक मॅडम अशी डुलत डुलत माझ्या जवळ पर्सला आल्या. मला म्हणाले, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला का? तर ती माता मला म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, कॉलेजला परवानगी दिली, आणि तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिनी कोणतं का तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट येता 1ली ते 4थीचं माझं युनिट, आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट मोठा गट म्हणल्यावर माझा पाय थरथर कापायला लागला. म्हणलं एक काम कर माते, एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस, आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, पाठीमाग बसवली तर चालतील का? मग मी जरा विचार केला, म्हणलं ठीक आहे माझ्या माग बसाव, पण माझ्यापासून चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं. जर का कार्ट्याने दंगा केला, माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, व चांगली 100-200 हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव, संपलं तुमचं व्याख्यान. मग माझ्या लेकरांना आज घरी भक्त जायचं, सोशल मीडियावरती वसंत अंगारे नाव टाकायचं. शेकडा नाही, हजारो व्हिडिओ असे थै 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 नाचत येतात. असाच खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि महामानव पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि पाठीमागं बसलेले एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आले, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणून हळूच माग मी हात लावला, बघतोय तर काय सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं नालायका कुठं फाटल्या? तर खाल्लं मला म्हणताय, कसं फसवलं, थोबाड फोडेल म्हणलं तुझी. असले कार्टी लक्षात घ्या. एकदा तर एक माता माझ्या शेजारी बसली होती, की ज्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमट कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लय नालायकाने आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं, आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते खुर्चीवर उभं राहिलेलं माईकवालं मिशीवालं आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्यानंतर मला लय भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. वा 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 वा. मी जरा मिशीला हात लावला, कार्ट्याकडे बघितलं आणि म्हणलं, काय रे माझ्या शोन्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनच वरडलं, हे बॉब जरा खुर्चीवरनं खाली आहे. तसं त्याच्या आईने त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो. म्हणलं, का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे गे. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 लिटर पाणी पोरानं एका वेळेला घटा पिलं आणि परत त्या कार्ट्याकडे बघायचं माझं काही धाडच झालं नाही. हे माझ्या लेकरानं, हे माझ्या मातानं, हे माझ्या पितानं, लक्षात घ्या. हा होता थोडा विनोद, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडस तुझ्या मनाचं मनोरंजन. पण आज हे तुझ्या मनाचं मनोरंजन करायला मी तो उभा आहे का नाही? बघ माझ्या लेकी, हे बघ महाराष्ट्र नाही, अखंड राष्ट्रभर पोरानं मी फिरत असतो. हे महाराष्ट्र नाही, अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीता, त्या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवाले. हे ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला,
अंतरीचा जाग माझे कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवळ्या कळ्याला माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी विकसते प्रकारे समाजे. शेकडो महापुरुष या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कोवळ्या कळ्या माझी. कोणत्या कोवळ्या कळ्या? या महाराष्ट्राच्या राष्ट्राच्या शाळेच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या कोवळ्या कळ्या. हे मत तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू, हे 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवानी, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला. आमच्या मधला माणूस कुठे तर हरवत चालला. इयत्ता 9वीची लेक आज आई बापाच्या तोंडावर थुंकू लागली. एखादा हरामखोर कुत्रा घरामध्ये शिरून माझ्या लेकीच्या डोक्यामध्ये दगड घालू लागला. 16-17 वर्षाच्या पोराच्या खिशामध्ये आज गांजा सापडू लागली. बापानं मोबाईल नाही दिला म्हणून माझी लेकरं आत्महत्या करू लागली. का पोरानो? कारण आमच्या मधला माणूस कुठे तर हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. वसंत अंकारी आला आणि आमचं मनोरंजन करून गेला. असं होता का म्हणे? वसंत अंकारी आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, आम्हाला हसवून गेला. असं होता का म्हणे? आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार बा. बाप नावाचं वादळ, आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये पेरून जाणार पोरा. म्हणून तुला सांगतोय बघ, आज या शाळेच्या भिंतीसमोर सांगतोय बघ, या प्रांगणाची शपथ घेऊन सांगतोय बघ पोरा, आज एक काम करायचं माझ्या लेकरा. पळत पळत घरी जायचं बघ. पळत पळत घरी जायचं. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला पोरानो आज पहिला प्रश्न विचारायचा. पोरानो, त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला. पोरानो, म्हणजे आई बापानं आम्हाला जन्म दिला, तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून पोरा तुला सांगतो बघ, हे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, पळत पळत घरी गेलास आणि घरी गेल्यानंतर त्या घरात जर दिसल तुला तुझी आई आणि त्या घरात असेल तुझा बाप, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहे. आणि तो आई बाप जर तुझ्यामुळे अगदी आनंदी असेल तर कुबेरापेक्षा सर्वश्रेष्ठ धन पोरा तुझ्या जवळ आहे. म्हणून तुला सांगतोय बघ, आज पळत पळत घरी जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि त्या आईला आता पहिला प्रश्न विचारायचा आहे. आई, हे आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई काय 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. हे पुराण आज पळत पळत घरी जायचं, त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचारा पोराला, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. कारण पोरानो 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती आई तुम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती आई मामाला जन्म देत असते, पोरानो या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, पण समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. 9 महिने साहेब, 9 महिने त्या लेकराला मी या उदरामध्ये ठेवलेला आहे. गेली 9 महिने प्रत्येक क्षणाला मी वाट बघते, कधी एकदाच लेकरू, कधी एकदाच लेकरू या उदरातून माझ्या हातावरती येईल आणि कधी एकदाच त्या लेकराला मी डोळं भरून पाहेन. साहेब त्या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल साहेब, साहेब पण साहेब माझ्या लेकराचा जीव वाचला पाहिजे, माझा जीव गेला तरी चालेल. पोरानो ही आई तुम्हाला कळाली का रे? नाही कळाली. याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं का? पोरा याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं का? सगळं काय कळतं बा, सगळं काय कळतं बघ त्या माऊलीला, सगळं काय कळतं. 103 ताप, 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ पोरा. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ.
तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडाल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून आपल्या लेकराला ती डबा करून देते. पोरानो, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आई बाबाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो, याच आई बाबाच्या आवृत्ती लागताना आम्ही वेशेवरती टांगू लागलो. पोरी, तू तुझी ओळख विसरलीस बघ. ज्ञान आणि सुसंस्कार लक्षात घे पोरी. मार्कांचे ढीग आम्ही रचले, मार्कांचे ढीग आम्ही रचले, पण त्या ढिगाऱ्याखाली कुठं तर आम्ही आमचे संस्कार आमच्या आई बापाला पायाखाली घेऊ लागलो. पोरी, तू तुझी ओळख विसरलीस बघ माझ्या लेकरा. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला बघ, शाळा कॉलेज बाहेर उभं राहू लागला बघ, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला, तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला. बोरे, कारण तू तुझी ओळख विसरलीस बघ. तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. ही ओळख कधीच विसरायची नाही माझ्या लेकरा. 2 मार्क्स कमी पडले तर चालते, पण ही ओळख कधी विसरायची नाही बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता आहे, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ, अंगावरती एक लुगडं होतं बघ, एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बघ. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काय ती माऊली सहन करत होती बघ, सगळं काय ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काय ती माऊली सहन करत होते बघ. एका पडक्या माड्यामध्ये जात होते बघ. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते आणि पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुझ्या आई बापला पोलीस स्टेशनला उभं करावं. पोरी, एवढी स्वस्त नाहीस बघ तू. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे बघ, ही तुझी खरी ओळख आहे. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे मी पोरी. बघ, 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पोरी, पण ही ओळख विसरता कामा नाही बघ, ही ओळख विसरता कामा नाही. पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, बापाच्या एवढ्या उंची झाली आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला. म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा. बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं, आणि तेच पोरग ज्यावेळेला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं आणि कोणतर बिगडी नायक येतो पडद्यावर आणि तुम्हाला सांगतो विमल खाव, तुम्हाला सांगतो गुटखा खाव, तुम्हाला सांगतो रमी खेळ. पोरानो, तुम्ही विमल खाऊ लागला, तुम्ही गुटखा खाऊ लागला, बाप हरू लागला पोरानो. म्हणून तुला सांगतोय बाप, ज्याला बाप कळाला पोरा, त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला बा. ही माती माझ्या संभाजीराजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजीराजांची. वय वर्ष 32 आहे बघ माझ्या संभाजीराजाचं. वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजीराजाचं. संभाजीराजांना काही तर झालेले आहे. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती आहे. प्रत्येक जखमेतून काळ रक्त टाप 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 खाली गळत आहे आणि मृत्यूच्या दारामध्ये अमावस्याची ती रात्र, त्या रात्रीला सुद्धा घाम सुटलेला आहे, मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. पण माझ्या रात्रीच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र इतकेंचे कमी झालेलं नाही. आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में राख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारामध्ये
दारामध्ये, त्यावेळेला मृत्यूच्या दारामध्ये माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. ए पोरानो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? तुम्हाला तुमचं स्वराज्य कळालं का? नाही कळालं पोरानो. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो, याच आई बापाला आम्ही लाचार करू लागलो, याच आई बापाच्या आबरूची लग्न आम्ही वेश्यावरती टांगू लागलो. हे पोरा, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. हे बाप नावाचं वादळ आज तुझ्या काळजामध्ये पेरतं बघ. एक काम करायचं बघ पोरा, एक काम करायचं. आईला पहिला प्रश्न विचारला रे माझ्या लेकरांना. आईला तुम्ही पहिला प्रश्न विचारला, हे आई तुला किती वेदना होत होत्या ग? आईला पहिला प्रश्न पोरानं तुम्ही विचारला, आई तुला किती वेदना होत होत्या ग? पोरानं, आज पळत पळत जायचं बघ. आज पळत पळत जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची. आज पळत पळत जायचं बघ, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आणि त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा पोरानो. त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा, त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा. पळत पळत आज घरी जायचा बघ, त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा बघ. आणि त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न का विचारायचा? याचं कारण सांगतो माझ्या लेकरांनो. पोरानो, त्या माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा, कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे या राष्ट्राचा अध्यात्म, तुझ्या आयुष्याचा संघर्ष या राष्ट्राच्या तळाला लपलेला आहे, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे. पोरानो, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ पोरी. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ. पोरी, आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता तुझी आई तुझ्या बापाचा हात धरून तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं. आणि पोरानं, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला, त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज एक काम करायचं बघ पोरा, पळत पळत घरी जायचं बा. पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. आई ग, 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. माझा बाई 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंगावरती खेळवत, मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई, आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई? का तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? पोरांनो, एवढा प्रश्न फक्त त्या आईला विचारा. एवढा प्रश्न फक्त त्या आईला विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल. हंबरडा फोडल बघती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघती माऊली. त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या आईच्या डोळ्यासमोर ती बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का 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 करत तिच्या माग पुढं पाडणार ते लहान लेकरो, तिचा भाऊ आता शिकून मोठा झाला. आणि गरीब बहिणीला आता विचारत सुद्धा नाही, तो भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. स्वतः उपाशी राहणारा पण त्याच हाताने तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावरती एकच लुगडा आहे, अंगावरती एकच लुगडा आहे. 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा
तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माय माऊली तिची आई तिच्या घरात समोर येईल बघ. तिच्या डोळ्यास काय झालंय रे साऊंडला? तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. तुझी आई हंबरडा फोडल बघ. तुझी आई हंबरडा फोडल तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ. तुझी आई हंबरडा फोडल तुझ्या गळ्या आणि तुला म्हणाल खराय पोरी खराय. हे पोरी खराय 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ. माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरी तुझं वय 1 वर्षाचं होतं बघ. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवा. तुला सुद्धा घेऊन जात होती मी तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी. त्याला कारण आहे 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला बघ पोरी. आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का? हो अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही. रोज आई बाप डोळ्यासमोर दिसायचा. आई बापाची किंमत मला नाही कळाली. नको तसं बापाला मी बोलत होती. अहो आईशी तर मी महिना बोलत नव्हती. अहो आई बापाची किंमत आता मला कळाली. उठल्या आई बाप डोळ्यासमोर नाही दिसत. काळीज माझं चर्र करत. लहानपणी माझी आई मला सांगायची अगं माझ्या पोटामध्ये गोळा येतो ग. माझ्या आई बापाची आठवण आली की माझ्या पोटात गोळा येतो. मी माझ्या आईला विचारायची गोळा कसं काय येतो ग. आता मला कळालं बघा. उठल्या आई बाप डोळ्यासमोर दिसत नाही. माझ्या पोटामध्ये गोळा येतो. हातपाय माझं थरथर कापायला लागतात. अहो पोरी तुझ्या बापाकडून मी एसटी पुरतं पैसे घेत होते बघ पोरी. माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा बाहड तुझा बाप म्हणत होता नको रडू. अहो सांगा ना हो जाऊ का हो. एकदा आईला मी भेटून येऊ का? एकदा बापाला कडकडून मिठी मारून मी येऊ का? सांगा ना हो. तुमच्या परवानगी शिवाय मी नाही जाऊ शकत हो. माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा बाहल तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. एसटीवरचा पैसा माझ्या हातावरती ठेवत होता आणि मला म्हणत होता जा रडू नको असं हंबरडा पडू नको. जा तुझ्या आई बापांना भेटून ये. पण लक्षात ठेव ग पहिल्यांदा चाललीस म्हणून पाठवतोय बघ. सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि सारखं जायचं असेल तर कायमच तिकडं निघून जायचं. परत तिकडं यायचं नाही बघ. पोरी एसटी बोर्डाचं पैसा तुझा बाप माझ्या हातावर ठेवत होता. कारण पोरी आता तुझ्या बापाचा हा बंगला गाडी बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पडक्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. पोरी एसटी बोर्डचा पैसा तुझा बाप माझ्या हातावर ठेवत होता. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी बोर्डचा पैसा घेत होती. एसटी मध्ये मी बसत होते. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि आबा म्हणून बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. अक्का करत ते लहान लेकरू कधी एकदाच माझ्या समोर येत. अक्का करत ते लहान लेकरू कधी एकदाच माझ्या समोर येत. आणि त्या लहान लेकराच्या गालावरून हात फिरवत 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. पोरी तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते बा. हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये मी बसत होती बा. एसटी माझ्या माहेरी येत होती बा. एसटीतून खाली मी उतरत होती बा. घराच्या दिशेने मी धावत होती बा. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घरचं बोरी घराच्या अगोदर घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचा. आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे. माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी
माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिन्ही सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते, अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होते. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा 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 उद्या मला हे पाहिजे. आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी अजून, येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, सकाळी शाळेला गेलंयस की रे, जाताना एवढा डबा घेऊन जातयस माझ्या पोरा. हे जाताना एवढा डबा घेऊन जातयस. हे माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. हे अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. हे माझा नुकताच शेतातून कामावरून कंपनीतून आलेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा. हे स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे पोरी, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पोरी. कोणी कोणाचं नसतं बघ पोरी, कोणी कोणाचं नसतं बघ. या लाखोच्या गर्दीमध्ये आपण एकटा असतो बघ पोरी, या लाखोच्या गर्दीमध्ये आपण एकटा असतो बघ पोरी. कोणी कोणाचं नसतं, सगळी नाती नावाला असतात बघ पोरी. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. ए माझ्या बापानं मला शिकवलं, तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये दोन पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते बा, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटी तर खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते बा. माझ्या नजरेच्या गप्प्यामध्ये माझं घर यायचं बोरे, घराच्या अगोदर घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं बोरे, आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं, आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. अरे आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानामध्ये मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी. आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसात मी मला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. डोळ्यासमोर रोज तुम्हीच येता आबा, स्वप्नामध्ये तुम्ही येत, तुमची आठवण आली म्हणून आले आबा. माझ्या हातातल्या पिशव्या घेत, माझ्या हातातल्या पिशव्या घेत अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आले की ग आपली, कोणाची वाट बघत होतेस, गंमत आले बघ, ये बाहेर लवकर. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात, जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली पळत 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 माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की का, आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घे, आपल्या आटी बोटा माझ्या गालावरून फिरवायचे आणि करा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरात. ए पोरी, महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी, महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी. तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं पोरी. चल घरात, तुझ्या हातानं एखादा घास
आज तुझ्या बापाला भराव पोरी चाल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग. 25 वर्ष आता उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग. घर तेच आहे, अंगण हे तेच आहे पोरी. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे. पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही. आणि माझ्या कानात हळूच मला आता विचारत नाही, पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचा मुका घेणारे ती माई माऊली मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग. पोरी 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग. भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो. आणि काळीज माझ चर्र करत पुरी. काळीज माझ चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या उंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं पूर्वी. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला अंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं पोरी. एक घास चिवूचा, एक घास कावूचा, एक घास चिवूचा, एक घास कावूचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत पण मला लहानाचं मोठं केलं. त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हाताने एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी. जिवंतपणे बापाच्या मुखात एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ पोरी तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये. एका गावाला काय का पोरी, एका गावाला काय पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते. पण एखादा घास बापच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशीस ग पोरी, पोरी कशीस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पोरी.
आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर जगण मरण एका श्वासाचं अंतर. पोरानो, आज या शाळेच्या प्रांगणामध्ये जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला सांगतो आणि मी तर थांबतो बघ. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल पोरांनो. पण ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले, तर तो शिर्डीचा साईबाबा तो तिरुपती तुझा केलेला पाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण आम्ही याच आई बापाला विसरू लागलो. पोरीना, कधी त्या बापाची टाच हातामध्ये घेतली का गा? 100 भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचला, पण तुझ्या टाचला खरंच सुद्धा येऊ दिली नाही. हे बाबा, माझ्या पायाला चिखल लागतो हो म्हणता क्षणी तुला खांद्यावर उचलून घेत होता बघ. तुझ्या शाळेपर्यंत तुला खांद्यावर आणून सोडत होता. हे घरी आल्या आल्या तुझ्या पायातला बूट सुद्धा तुझा बाप काढत होता. रात्री झोपी जायचीस, लाईट गेली, माझ्या लेकीची झोप मोड होईल म्हणून हातामध्ये टॉवेल घेऊन तुला वारं घालत बसत होता की ग पोरी. पहाटेच्या थंडीमध्ये जेव्हा तुम्ही झोपलेला असताना तेव्हा कुठल्या तर शेतामध्ये त्याच कडाक्याच्या थंडीत तुझा बाप पिकाला पाणी पाजत असतो. कारण माझं लेकरू शिकतंय, माझी लेक शिकते, माझ्या लेकीला स्वतःच्या पायावरती उभं करायचं आहे. हा बाप तुम्हाला कळाला का? पोरांनो, हात जोडून सांगतो, अरे त्या IPLच्या रना मोजत बसता, यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या. त्यांच्यासाठी टाळ्या काय वाजवता, गुलाल काय उडवता, पण तुझ्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत तुझ्या बापानं या गावच्या रस्त्यावर किती रना काढल्या पोरा, त्याचा हिसाब तू कधी ठेवलास का? कधी बापाच्या गालावरून हात फिरवलास का? कधी बापाला म्हणालास का, माझा तुमच्यावर लई शिवाय पप्पा? अरे, ते बेगडी नायक येतात, तुम्हाला विमान खा म्हणून सांगतात, ते बेगडी नायक तुम्हाला गुटखा खा म्हणून सांगतात, तुम्हाला 3 पत्ते रमी खेळायला शिकवतात आणि तुझा बाप म्हणतो, पोरा व्यसन करू नको. पण या युद्धामध्ये आपण आपल्या बापाला हरवलं आणि त्या बेगडी नायकांना आदर्श मानू लागलो. आमच्या जिंदगीवर पोरानो, म्हणून तुला हात जोडून सांगतोय बघ पोरा, पोरी, जीव गेला तरी चालेल पोरा, व्यसन करायचं नाही बघ, आत्महत्या तर अजिबात करायची नाही. तुझ्या बापा देखत ज्या वेळेला तुझा गाल कापावा लागतो, माझ्या पोराचा माझ्या पोराला आता अन्न खाता येत नाही, सडलं सगळं तुझं तोंड पोरा, तुझी आतडी सडू लागली, मानसिक तू अपंग होऊ लागलास, वेड्याचे झटके तुला येऊ लागले, व्यसनाच्या विळख्यामध्ये तू अडकलास. होती नव्हती तेवढी जमीन विकायला सुद्धा बाप तयार होतो, पण माझं लेकरू वाचलं पाहिजे. पोरानो, म्हणून तुला सांगतो बघ, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ, पण 10 मिनिटामध्ये थांबतो. आज एक काम करायचं, आज इथून शाळा संपल्या पळत पळत घरी जायचं बा, पळत पळत घरी जायचं पोरांनो, आणि बापाची वाट बघायची. आईला 2 प्रश्न विचारले तुम्ही, आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही पोरांनो, पळत पळत घरी जायचं बा आणि बापाची वाट बघायची बा. बापाची वाट बघायची. 6 वाजलेत अजून बापाला नाही, 7 वाजलेत अजून बापाला नाही, 8 वाजलेत अजून बापाला नाही. बापाची वाट बघायची बा. आज घरामध्ये बापाची वाट बघायची. आई तुझी म्हणेल, का काय झालं, कोणाची वाट बघतेस एवढी? मी माझ्या दादाची वाट बघते, आबाची वाट बघते.
पप्पांची वाट बघते का? रोजच बघतेस की नाही? आज मला जरा माझ्या बापाला भेटायचंय, आज मला जरा माझ्या बापाला भेटायचंय. आणि पोरांनो, रात्रीच्या 10 वाजलेले आहेत, तुमचा बाप तुमच्या समोर आलेला आहे. त्यावेळेला एकच काम करायचं पोरांनो, सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची, सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. पळत पळत जायचं आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का? काय झालं पोरी? काय झालं? असा आंबट तू कधीच मोडला नव्हता. शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का? आई काय बोलली का? बाई काय बोलल्या का? तुझा भाऊ तुला काय बोललं का? सांग, त्याची समडीच लोळवतो. काय पाहिजे तुला? काय झालं सांग माझ्या लेकरा. त्यावेळेला आईच्या डोळ्यातलं त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, बाप्पा पप्पा मला कोणी काय नाही बोललं. पप्पा पप्पा मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं. पप्पा पप्पा मला कोणी काय नाही बोललं. पप्पा पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा मला आई जर रागवली, पप्पा मला आई जर रागवली, मला आई रागवली तर मी पप्पा अंगणामध्ये येऊन उभी राहत होती. पप्पा पप्पा मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती. मी तुमची वाट बघत होती. पप्पा जसं तुम्ही येत होता, तुम्हाला कडकडून मिठी मारत होते, तुम्हाला कडकडून मिठी मारत होती. आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा आईनं मला मारलं. पप्पा 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 आईनं मला मारलं. पप्पा तुम्ही मला जवळ घेत होता. पप्पा माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता आणि मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी अंगणभर तुम्हाला फिरवत होती. पप्पा पप्पा तुम्हाला मी अंगणभर फिरवत होते. पोत पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती, तुमच्या खांद्यावर बसून सगळ्या गावातल्या रस्त्यावरून मी फिरत होती. पप्पा मला रात्रीची भीती वाटते हो, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन मी तुमच्या छातीवर रात्रभर झोपत होती. पप्पा कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा पण आता मी मोठी झाली. पप्पा आता मी मोठी झाली. पप्पा पप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही मला आता आवडत नाही. पप्पा आय हेट यू. पप्पा मी तुमचा तिरस्कार करते. पप्पा कारण तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता. पप्पा मला काही लागलं तर मी माझ्या आईकडे जाते, आईला सगळं काय मागते, पण तुमच्या समोर येत नाही. पप्पा पण आज गेले होते पप्पा शाळेच्या प्रांगणामध्ये, एक बाप नावाचा वादळ ऐकून आली. पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. पप्पा म्हणून मिठी मारते. पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. पप्पा हे पोरांनो, बापाची किंमत त्या पोराला विचार. बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. बाप ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी, माझ्या लेकरांनो ऐका रे, कधीतरी एखाद्या सणासुदी दिवशी जायचं एखाद्या अनाथ आश्रम मध्ये. 7-7 वर्षाचा पोरगा, 7-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असता. बाग 7-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असता. त्या पोराजवळ जायचं बाग आणि त्याच्या कानामध्ये हळूच विचारायचं, त्याच्या कानामध्ये हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे. हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत. हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत. ते पोरग म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईने कधी मला अंगा खांद्यावरती खेळलं नाही, माझ्या बापाने कधी मला घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलं, इथंच मोठा झालं, रोज वाट बघतोय कोणी तरी येईल का. माझ्या मुखावर हात फिरवत एखादा घास भरवत मला कोण म्हणेल का, मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप आहे. हे पोरानो, बाबाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. बा ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरानो, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. बाप ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो, ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तर मागून आवाज येतो, दाद्याने दे. आवडलाय काय शर्ट, चल उचल, पैशाचं मी बघतो. अरे घर सोडताना तुझ्या आईनं मला सांगितलंय, अहो पोराला जे आवडेल ते घेऊन द्यावं. माझ्या अंगावरचे हे दागिने काय कामाचे, पोरच आपला दागिना आहे तो.
विका हे घाण ठेवा, पण आपल्या पोरांना नटवा. पोरानो, ती सगळी कपडे तुमचे होतात, त्या सगळ्या वस्तू तुमच्या होतात. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतली, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने ते घेतलं. आणि पोरानो, बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं बघ. बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं बघ. आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत, तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरगा पळत पळत घरी जाता, पोरगा पळत पळत घरी जाता, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडता आणि हांबवडा पडत आपल्या आईला म्हणतो, आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे मला ग, आहे मला. याय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे मला ग. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट रडू नको ग. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाहीत आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत रडत असतात. आधी माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. आधी माऊली आपल्या लेकराला म्हणते, गपकीर बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले का नाही सांग बरं. गप रडू नको गप. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की, तुझ्यासाठी दुसरा संसार सुद्धा मी मांडला नाही की. अरे वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की रे पोरा. अरे प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते का नाही सांग बरं. गप रडू नको गप. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट आहे, तू रडू नको आहे. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आहे. तुला जर काय झालं तर मी कोणाच्या गळ्यात पडायचं आहे. मी शिकणार आहे, मी एवढा मोठा होणार, एवढा मोठा होणार. प्रत्येक सणाला नाही आया, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार आहे, एवढा मी शिकणार. पोरानो, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते लेकरू माणूस म्हणून घडलं. त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं. पोरानो, तुम्हाला तुमच्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू माझ्या लेकरानं कळाला का? जीव गेला तरी चालेल बघ पोरा, व्यसन तर करायचंच नाही. आपल्या कुठल्याही मित्राला व्यसन करून द्यायचं नाही. हे पडद्यावरची बेगडी नाही, कितीही सांगू दे तुला, विमल खा, गुटखा खा, माणिकचंद खा, तू खायचं नाही बघ पोरा, अजिबात खायचं नाही. ही छत्रपतींची माती आहे पोरानो. हात जोडून सांगू का माझ्या लेकरानो, आता जो बाप कामाला गेलाय ना त्या बापाला बघू नका माझ्या पोरानो. शाळेची फी भरायला या शाळेत येतो ना त्या बापाला बघू नका. मॉल मध्ये घेऊन तुला कपडे तुझ्या पुढे फेकतो त्या बापाला बघू नका. बापाला जर बघायचं असाल पोराना तर रात्रीच्या, बापाला जर बघायचं असाल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं पोरानं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं माझ्या लेकरानं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते, पण साला तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरानो. बाप, या बापाच्या तोंडावर माझ्या लेकरानं कधी थोंकू नका व्यसनाच्या विळख्यामध्ये. तर चुकून लागलंच असेल तुला व्यसन, या क्षणापासून बंद. व्यसन करायचं पोरानं, पण 2 तासात उतरणारं व्यसन शंडाने नामर्द करतात. व्यसन करायचं तर आपल्या आई बापाची मान अभिमानानं उंच झाली पाहिजे असं कर्तृत्वाचं व्यसन करायचं पोरा. व्यसन करायचं तर माझ्या संभाजीराजाच्या बलिदानासारखं व्यसन करायचं. साला 400 वर्ष होताली नशा नाही उतरत बघ या विश्वाची. आज सुद्धा ती मृत्यूची रात्र थरथर कापते. माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचा मृत्यूच्या दारात सुद्धा तेज कमी होत नव्हतं. साला जिवंत नख काढली जात होती तरी माझा राजा आनंदानं म्हणत होता, सब मंगल आहे, सब आनंद आहे. पुराणो, शत्रूंच्या स्त्रियांचं रक्षण करणारा माझा राजा आणि याच मातीमधल्या 2-2, 3-3 वर्षाच्या लेकींच्या डोक्यात आम्ही दगड घालू लागलो. शंडाने नामर्द होऊ लागलो आम्ही.
चार तास हातात मोबाईल घेऊन बसायचं नाही नालायकानं. या मैदानावरती घामात भिजायचं, प्रचंड व्यायाम करायचा नालायकानं. पुरी बापाची तुझ्या खरी कुस्ती कधी सुरू होते पोरा? हत्तीसारखं पोर काय पण व्यसनाच्या विळख्यात अडकलंय साला. पुण्यामध्ये पब मध्ये जाऊन नाचतं काय नालायकानं. आणि हातामध्ये सिगारेट घेऊन काय फिरता आणि चोरून चोरून शाळा कॉलेजच्या बाहेर तंबाखू आणि गुटखे काय खाता. तुझ्या बापाची कुस्ती तेव्हा सुरू होते पोरी जेव्हा तुझं लग्न ठरतं बघ. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेलं आहे. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे पोरी. कारण तुझ्या बापाला कळून चुकतं 20 वर्ष तर हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर करून उडून निघून जाणार, भर करून उडून निघून जाणार. ए पोरी, तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर तुझ्या आईला तुझा बाप ओरडतो का रडतीस का? रडू नकोस बघ माझ्या लेकरासमोर. रोज रोज तिचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. रोज रोज तिचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायची बघ. पप्पा किती हो आमच्यासाठी मेहनत करता, पप्पा किती हो आमच्यासाठी मेहनत करता. म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा आज घरी लवकर या पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचं आहे बघा पप्पा. पप्पा मी थालीपीठ बनवलंय पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचं आहे. उशिरा आला तर मी उपाशी झोपेन बघा. आणि खरंच मी उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या घरातल्या अंतरुणावरती दिसायचं नाही बघ. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो पप्पा? पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो? म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या 100 रुपये देता का हो? मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा, आईला सांगू नका पप्पा, आई मला ओरडते. बापाला तुझा लई लाड केला, बापाकडून तू लई पैसे घेतीस, आईला सांगू नका पप्पा. आईला सांगणारा चालतं नको मला तुमचा पैसा. म्हणून उगाच माझ्या समोरून रुसून फिरणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही. आता कोणाला सांगू बाळा? आपल्या दोघांच्या गोष्टी कधी मी तुझ्या आईला सांगितलेत का? नाही सांगत. जा पोरा. आणि 100 रुपयानं काय होतंय माझ्या लेकरा? खिशामध्ये 500ची नोट आहे. जा हवं तेवढं खरंच, उरल्याला ठेव तुझ्याकडे, तुला खर्चाला होते. आता कोणाला सांगू ग? तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो बा, पण तुझ्या बापाला जर रडायला आलं, तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो बघ पोरी. तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पोरी, हंबरडा फोडून रडतो. तुझी आई म्हणते अहो डोळा का लाल झालं? तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणतंय अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. ए पोरी साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला पोरी. पावसाच्या पाण्यासारखा रडला पोरी. लग्नपत्रिका वाटायला तर लय आनंदाने फिरताय, पण रात्रीच्या अंधारामध्ये एकटंच फिरत असतंय बघ. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून सांगत असते या तारखेला या वेळेला तुझं पाखरू भर करून उडून निघून जाणार आहे. 12:30चा तांदूळ आहे बघ. नटून तटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या भोवल्यावरती तो उभी आहेस बघ. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेला आहे, आनंदाला उधाण आलेला आहे. आनंदाला उधाण आलेला आहे. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या भोवल्यावरती येत आहे. तू आशीर्वाद घेत आहेस, भेट वस्तू घेत आहेस, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेस. त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या मागणी उठत आहेत बघ. तिथं मात्र तुझा बाप हसत फिरत आहे. जेव्हा पोट भरून जेव्हा, चला कोट भरून जेव्हा. कोणी उपाशी जायचं नाही, चला कोणी उपाशी जायचं नाही. माझ्या दीदीचं नवीन आयुष्य तिला हसत पाठवा. ए पोरी तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच फिरत असतो बघ. लहान लेकरांशी तर ते लई घेऊन बोलतोय. पोराला ताटात काय ठेवायचं नाही, 2-2 लाडू 2-2 जिलेबी घरला घेऊन पळा. चला आपल्या दीदीचं नवीन आयुष्य आहे, नवीन लग्न. पोरी बघता 3 वाजतात बघ. सगळा लग्न मंडप मोकळा होतो बघ. पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात. जेवणाच्या पंक्ती सगळ्या संपतात बघ. आणि नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत नवऱ्याचा हात धरण जशी लग्नाच्या भोवल्यावरून तू खाली येतेस बोरे सासरी जाण्यासाठी, त्यावेळेला त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पोरी. पळत
पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि हंबरडा फोडत तुझी आई तुला म्हणते, पुरी हे पुरी 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. आणि आता इथं आम्ही परक्यासारखं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग, आमच्या समोरून निघून चाललीस की ग. पोरी आज घरी कसं जाऊ पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग. मम्मी मम्मी करत माझ्या माग लागणार माझं लेकरं, माझं पाखरं आता मला या घरात दिसायचं नाही की ग. पोरी तुझी आई रडत असे, तुझी मावशी रडत असे, तुझी आजी रडत असे, तुझा भाऊ रडत असतो, तुझ्या मैत्रिणी रडत असतात, लग्न मंडपात उरले सोरलेले सगळे रडत असतात, पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत भेरत असतो. सगळ्यांना रडतो, पळत पळत येते, तो का रडताय रे, का रडताय, कोणी रडायचं नाही. चला माझ्या दीदीचं नवीन आयुष्य आहे, अजिबात रडायचं ना, तिला हसत हसत पाठवा. पोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा बरी चल जा, हसत हसत जा, रडायचं नाही, मी तुझ्या पाठीशी आहे, चल जा. तुझी गाडी निघून जाते पुरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं ना, आज तर माझ्या बापानं कमालच केली. मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पुरी चूक सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पुरी, फक्त तो तुला दिसला नाही पुरी. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी इथं थांबतो बघ पुरी. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघत जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो बघ, लग्न मंडपाला अगोदर बोलवून घेतो बघ. तुझं किती रे पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. जेवणवाल्या जेवणलाही झाक बनवलं तर बोट चाटत लोक गेली, लाडू जिलेबी घेऊन पोरं पळत होती. तुझं किती रे पैसा आजच घे, उद्या म्हणशील राम राव लेकीच्या लग्नातल्या जेवणाचं पैसे का बाकी ठेवलं. बसवाल्या तुझे कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काय झाक दिसत होतं बाबा, दिलं तुमचं पैसे, आला तुम्ही लग्नाला, सब मंगल सब आनंद. वजंत्रीवाल्या पळा इकडे ह्या, ठरल्याप्रमाणे हे तुमचं पैसे आणि 5,000 रुपये तुम्हाला जादा देतोय बाबा. लय भारी वाजवलं तुम्ही माझं लेकरू जाताना. बोरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरातलं तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरून आणि उशीवली करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरीनो. तुझी आई म्हणते, अहो सावरा की स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटल, तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचा मुका घेतो आणि तुझी जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रून जोन चिंब करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. 100 किलोचा पोता या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी जो हमाली करतो, हॉटेलच्या बाहेर उभा राहून जो वॉचमनचं काम करतो, दुसऱ्याची संडास साफ करत भंग्याचं काम जो करतो, जो ड्रायव्हरचं काम करतो, जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो टाकतो, त्या गरीब माणसाचं नाव साला बाप आहे. बाप या 21व्या शतकामध्ये ज्या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला तो बाप, ज्या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला तो बाप, त्याच बापाला तुम्ही फसवू लागला आणि ज्यांचा काहीही संबंध नाही त्यांना मात्र तुम्ही आदर्श बनवू लागला. अरे त्यांच्या चपलाजवळ तुला किंमत नाही, जे तुला मावा गुटखा खा म्हणून सांगतात, त्यांच्या कुत्र्याजवळ तुला किंमत नाही. ज्या वेळेला तुझा गाल कापायचा असतो पोरा, तेव्हा कोण येत नसतं, फक्त बाप पाठीशी उभा असतो. ती आई हंबरडा फोडून रडत असती. म्हणून पोरा तुला सांगतोय, जीव गेला तरी चालेल बघ, एक ही पोरग या मातीतलं व्यसन करणार नाही, एक ही पोरगी, एक पोरीनो. पोलीस
स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे बापरी. ऐका हे माझ्या लेकरा, पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे बघ. बापाच्या पाठीमाग तुझी आई उभी आहे बघ. जमीन पोलीस स्टेशनची सगळी आशीर्वाद भिजवलेली आहे. तुझ्या बापाचा शर्ट भिजलेला आहे, आईचा पदर भिजलेला आहे, आणि तुझा बाप पोलिसांना हात जोडून हंबड पडून सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा साहेब, काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली, आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. ए पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावडा गांजाडा हरामखोर कुत्रा, स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी आहे, असला कुठला तर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुला सगळं काय खोटं सांगतो, सगळं काय तुला खोटं खोटं सांगतो पोरी. तुला मोबाईल काय एखादा घेऊन देतो, तुला बोलावतो पोरी, सगळं काय तुला खोटं सांगतो. आणि 20 वर्षाच्या आई बाबाने तुला तळहाताच्या फोडासारखं जपला. त्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाताना पोरीनं तुम्हाला लाज वाटत नाही का? हे प्रेम आहे का पोरी? जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं ते प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचा उपभोग घेतं, तुझे तुकडे तुकडे करतं ते प्रेम आहे का? हे पोरी, ही कुत्री लांडगी आता शाळा कॉलेजच्या बाहेर फिरत होती बा, आता घराघरामध्ये शिरत माझ्या 4-5 वर्षाच्या लेकींच्या डोक्यामध्ये दगड घालू लागली. हे पोरीनो, यासाठी तुला बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलं का? यासाठी तुला छत्रपतींनी स्वातंत्र्य दिलं का? पोरी तुला पुन्हा गुलामगिरीमध्ये अडकून स्वतःचे तुकडे करून घ्यायसाठी नाही बघ. आला तसा कुठला कुत्रा तर त्याच्या नरड्यावर पाय देऊन त्याची जीभ हात सोडून काढण्यासाठी. पोरी तुला स्वातंत्र्य दिलेलं आहे बघ पोरी. तू रणचंडी काय, तू आवजी जाऊ आहे बघ पोरी. असा कुत्रा आला तर त्याच्या भोल थापांना भोलायचं नाही बघ पोरी. बघ अर्धवट तडपत तुझा अर्धवट ठेचलेल्या सापासारखा तुझा बाप तडपडत असतो की ग पोरी. एक पेन बापाला मागत होतीस, 50 पेन आणून देत होता. एक चपलासाठी 50 चपल तुला दाखवत होता. एका ड्रेस साठी अर्ध पुन्हा फिरत होता पोरी. आणि तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसा करेल मला सांग पोरी, हे सांग. आणि पोलीस स्टेशनला त्या हरामखोर कुत्र्याबरोबर येता, तिथं तुझा बाप येतो, दीदी घरला चाल दीदी. पोरग चांगलं नाही, पोरग चांगलं असतं तर मी हो म्हणालो असतो. दीदी तुझ्या आयुष्याच बरबादी करतोय बघे, चल घरला, माझ्यासाठी राहू दे, तुझ्या आईसाठी तरी चल. तेव्हा पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. आईला बापाला ओळखत नाही, तो कुत्रा तुमचा झाला. आणि वर पोलिसांना सांगता यांच्यावर केस दाखल करा, आम्हाला धोका आहे. 1 वर्षाची होती, सांगण्यामध्ये खेळत होती, सांगता फुटला, रक्ताळलेला अंगठा तोंडात घेऊन तुझा बाप पळत होता की ग पोरी. त्या बापाच्या विरोधात केस दाखल करायला लागलीस. जोपर्यंत जखम बरी झाली नाही, रोज आईला सांगत होता पोरगीकडे माझं लक्ष नाही तुझा. एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. असेल तसलं काय तर मनात आत्ताच काढून टाकायचं, जळमट सगळे काढून टाकायची पोरी. हे तुझं शिकायचं वय आहे. या वयामध्ये शिकून तो फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये पोरी. तुझ्यासाठी राजकुमार. हा, कोणी उठू नका, थांबा 1-2 मिनिटासाठी. लेकरा बस, कोणी उठू नका, 2 मिनिट. हा, तुला इथं तुझा बाप दाखवून देतो बघ या मैदानात. इथंच तुला तुझ्या आईची वेदना, तुझ्या बापाची वेदना, या राष्ट्राची, या धर्माची, आणि तू कोण आहेस ह्याची जाणीव सुद्धा मी तुला करून दिलेली आहे. इथंच तुला तुझा बाप दाखवतो बघ पोरी. इथंच पाठीमाग काही बाप आलेले आहेत आपल्या लेकराच्या कार्यक्रमासाठी, आणि काही आया आलेले. बिंदास हात वरती करा, जरा लवकर हात वरती करा, आणि जागेवरती उभं राहा सगळ्या माऊलीनं. जेवढे कोण आहेत माऊली आणि जेवढे बाप आहेत जागेवर उभं राहा. आणि सगळ्यांना विनंती करतो, एकदा या लेकरांच्या समोर इथं यायचं. या लवकर, या लवकर, आज नाही तर परत कधीच नाही. या लेकरांना बघू द्या. सगळ्या बापांनी, सगळ्या आयाने जरा इथं यायचंय, समोर यायचंय. या इथं मैदानात उभं राहायचं. या लवकर, सगळ्या आयांना विनंती करतोय, सगळ्या बापांना विनंती करतोय, या सगळ्यांनी या. साम मंगल है, आज नाही तर परत कधीच नाही. आज कोणाला मी तुम्हाला तुमचा बाप दाखवून देतो या मातीमध्ये. हरामखोर कुत्री माजली 3-3 वर्षाच्या लेकींचा त्यांच्या अत्याचार करून त्यांच्या डोक्यात दगड घालू लागली. या कुत्र्यांच्या नरड्यावर पाय द्यायचा आहे बा. या हरामींना चांगला धडा शिकवायचा आहे. सगळ्यांनी उभं राहा तिकडे त्या मैदानामध्ये. चला त्या सगळ्या आयाने इकडे उभं राहा, सगळ्या बापाने इकडे उभं राहा. जा मैदानामध्ये उभं राहा. पोरांनो, हा तुमचा बाप आहे, ही तुमची आई आहे. पोरांनो, ज्या आईनं भक्तानी भक्त आपलं आयुष्य तुमच्या आनंदासाठी उधळून दिलं, ज्या बापाने भक्तानी भक्त तुमचाच विचार केला,
माझी लेकरं माझ्या लेकराच्या शिक्षणासाठी, माझ्या लेकराच्या आनंदासाठी, माझ्या लेकराच्या शरीरासाठी, माझ्या लेकराच्या मनासाठी सगळं काय करणारा हा तुमचा बाप आहे आणि ही तुमची आई आहे पोरीनो. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या सगळ्या लेकरांनी उभं राहायचंय जागेवरती. चला लवकर. आज नाही तर परत कधीच नाही. ज्यांचे पप्पा मम्मी माझ्या समोर आलेले आहेत त्या सगळ्या लेकरांनी त्या सगळ्या लेकीने उभं राहायचं आणि इथं माझ्या समोर यायचं, इथं मध्ये यायचं, इथं यायचं. चाल पोरा लवकर चाल, इकडे ये पोरी चाल, इथं यायचंय, माझ्या समोर यायचंय. सगळ्या लेकरांनी आणि सगळ्या लेकीने इथं यायचंय, माझ्या समोर यायचंय. चाल लवकर, इथं यायचंय, आतमध्ये यायचंय पोरानं. चाल पोरी चाल. आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही. चाल पोरा चाल, मागे जाऊ बघा चाल. सगळ्या लेकरांनी इथं माझ्या समोर यायचंय, सगळ्या मुलींनी माझ्या समोर यायचंय. आणि आज मी काय सांगतोय ऐकायचंय पोरानो. आज नाही तर परत कधीच नाही. हे व्याख्यान नाही, हे परिवर्तन आहे. सुभाष शेठ, गणेश शेठ, माझ्या निर्मलताईनं आज मला तुमच्या समोर उभं केलं. आज हे परिवर्तनाचं वादळ घराघरामध्ये घोंगावलं पाहिजे. प्रत्येक त्या कुत्र्याला घाम सुटला पाहिजे, त्या हरामीला जो माझ्या लेकींना छेडतो, जो माझ्या लेकरांना व्यसन लावतो, जो माझ्या लेकरांना गांजा खायला सांगतो, आज त्याच्या पायाखालची जमीन हल्ली पाहिजे. पोरांनो ऐका मी काय सांगतोय. मेल्यानंतर बापाला जाळतात. ऐका, मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत पोरांनो. मेल्यानंतर त्यांचं भक्त निर्जीव शरीर जाळतात. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत. मेल्यानंतर त्यांचं भक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते पोरानो. रोज आपला बाप मरत असतो, रोज आपला बाप मरत असतो आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. आणि पोरानो खरं सांगू का, जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं बघ. ना जगता येतं ना मरता येतं. हे पोरानो, एक स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसते पोरानो, ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसते तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतेस, मी नसतो, कोणीच नसतं बघ. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली अजून एक छोटस रोपटं वाढतंय बघ, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. आणि तो बाप आणि ती आई तुझ्या समोर उभी आहे पोरी. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझ्या आईच माझ्यासाठी रडली, माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या. पोरीनं बघा पोरी, 100% नाही 1,00,000% खरं आहे. कारण जे देवानं जमलं नाही तिनं करून दाखवलं बघ पोरी. जे देवानं जमलं नाही या माऊलीनं करून दाखवलं. 9 महिने इथं आम्हाला जागा दिली बघ. आमचं उगमस्थान ते आहे पोरीनं. आपल्या लेकरासाठी पहिला अश्रू आणि पहिला हंबरड आपली आई फुटते. पण आई इतकंच, आईच्या खांद्याला रात्रीच्या अंधारामध्ये शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या डोळ्याचा एक अश्रू कोणाला न दाखवता आजपर्यंत जर हंबरडा फोडून कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरीनो. आणि हा बाप आज तुमच्या समोर उभा आहे. एक काम करायचं बघा, आज एक काम करायचं पोरी. 1 वर्षाचं व्हायचं बघ पोरी, आणि 1 वर्षाचं व्हायचं आणि पळत जायचं बघ. आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला नाईला कडकडून मिठी मारायची बघ. एवढ्या घट्ट मिठी मारायची पोरी. हे पोरा बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी बसत आपल्या आई बापाला सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी सांगू शकले नाही पप्पा, पण आज सांगते माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे. हे पोरी समोर तुझा बाप आणि आई उभे आहेत. जा पळत आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा पोरी. जिथं तुझी आई उभी आहे तिथं जा पोरी. आणि तुझ्या बापाला नाही ना अगोदर कडकडून मिठी मार. चाल पळ 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 बोरा. जा जिथं तुझा आई बाप उभा आहे तिथं जा. पळत जा तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार. पळत जा तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. आज नाही तर परत कधीच नाही पोरी ना. त्या आईला कडकडून मिठी मारा. जी आई तुझ्यासाठी शिजली बघ, जो बाप तुझ्यासाठी शिजला बघ, त्या आई बापाला कडकडून मिठी मारा पोरानो. कंट मिठी मारा पोरा, पाळ पोरा. त्या आईला अगोदर कडकडून मिठी मार. त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. त्या बापाच्या डोळ्यातनं पाणी पुसत सांग तुझ्या बापाला, पप्पा माझा तुमच्यावर
लय जीव आहे. हे पोरानो, हा तुमचा बाप आहे, ही तुमची आई आहे. पोरानो सांगा मला, या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा. हे पोरानो, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा. हंबरडा फोडून रडणारा हा बाप खोटा आहे का? हंबरडा फोडून रडणारी ही आई खोटी आहे का? सांगा मला पोरानो, या बापाला पोलीस स्टेशनला उभं कराल का? सांगा मला, हे व्यसन कराल का? या बापाला जगायचं कसं पोरानो, या आईनं जगायचं कसं? आयुष्य उधळलं तुझ्यासाठी. हे पोरानो, चला पाया पडा एकदा झुका. चला आई बाबाच्या पायावर झुका पोरानो. चला झुका पोरानो, झुका पाया पडा, दर्शन घ्या पोरानो. हा तुमचा देव आहे पोरानो, हा तुमचा देव आहे रे माझ्या लेकरानो. चला सगळ्या खाली बसलेल्या सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करा. ज्यांनी आई बाबाच्या पोटी जन्म घेतलेला आहे त्या प्रत्येकाने आपला उजवा हात वरती करा. चला उजवा हात वरती करा. चला डोक्यावर ठेवा, सगळ्याने डोक्यावरती ठेवा, उजवा हात डोक्यावरती ठेवा. डोळं बंद करा, बंद करा डोळा. आई बापानं आपल्याला आयुष्य दिला, तर 1 मिनिट आई बापासाठी द्यायचं आहे. डोळे झाका, डोळ्यासमोर आणा आपल्या आई बापाला. आणि आईला डोळ्यासमोर आणा. आली का आई डोळ्यासमोर? हे आता आईच्या गालावरून हात फिरवा. एक मुक्का आईच्या गालाचा घ्या. आई तुझ्यामुळे सगळं काय आहे. वडिलांना डोळ्यासमोर आणा. आला का वडील डोळ्यासमोर? एकदा कडकडून मिठी मारा, सांगा पप्पा एक मिठी मारायची राहून गेली होती. 4 वर्षापूर्वी बाप सोडून गेलाय, 10 वर्षापूर्वी आई सोडून गेले. आणा त्या आई बापाला डोळ्यासमोर. सांगा माझं तुमच्यावर गेली जीवन पप्पा. पोरानो, घरातल्या बापाला डोळ्यासमोर आणा आणि सांगा बापाला, मी आत्महत्या कधीच करणार नाही पप्पा, मी व्यसन तर कधीच करणार नाही पप्पा. जीव गेला तरी बेहतर पप्पा. कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यात कुठल्याही लेकीला मी फसवणार नाही पप्पा. त्यांचं संरक्षण करणार पप्पा. हे संस्कार तुम्ही मला दिलेले आहेत. एका वाघाला तुम्ही जन्म दिलेला आहे. पोरानो घ्या शपथ. पोरीनं सांगा पप्पा, कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात मी फसणार नाही पप्पा. तुम्हाला पोलीस स्टेशनला मी उभं करणार नाही पप्पा. माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा. आय लव्ह यू पप्पा. घ्या शपथ. हात खाते. बसा सर, सगळ्यांनी बसून घ्या. 2 मिनिटासाठी बसा. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे वाग्यज्ञ तोषावी, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दरिदांचे ते मिर्जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जातया. नमो हरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्याडम, नमो वजायाडम, नमो लोय सव्वसाहुनम. ऐसो पंच नमकारो सव्व पावपनसन, मंगलानम च सव्वे सिम पडम वै मंगल. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरानो, हे तुमचं राष्ट्र आहे. या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. आई बापानं दिलेले सुंदर शरीर आहे, या शरीराला जपा. एवढं सांगण्यासाठी माननीय सुभाष, माननीय गणेश, निर्मलाताई यांनी मला या अध्यात्माच्या मातीमध्ये मला बोलवलं बघ. तुका म्हणे होय मनाशी संवाद, अंतरीची ज्योती प्रकाशरी दीप्ती. यस, साक्षात्कार ज्या तुकोबरायांना या मातीमध्ये झाला. अगदी हे पांडव लेनिनच्या पासूनची परंपरा ज्या मातीला लाभली, त्या मातीमध्ये आज तुमच्या समोर मी उभं राहिलो बघ. हे पोरानो, मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा आणि फक्त मला आशीर्वाद द्या. बस एवढं मी सांगतो माझ्या लेकरांनो. एकही लेकरू व्यसन करणार नाही, एकही लेक कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही.
फक्त एका मिनिटासाठी अगदी शेवटचा 1 मिनिट एका मिनिटासाठी आणि लगेच हात वर करायचा निर्भीडपणे हात वर करायचा अंतरंगामध्ये आग पेटलेल्या अंतरंगामध्ये साक्षात्कार झालेला आहे बस आता ही ज्योत फक्त काही क्षणापुरती नक्कीच पेटू शकत नाही आयुष्यभर हे परिवर्तनाचं वादळ घुंगवणार हे नक्की मला माहिती आहे आपल्या बापासाठी फक्त एका मिनिटामध्ये 1-2 लेकीने आपली एक प्रतिक्रिया व्यक्त करायची चला लवकर आणि 2 पोरांनी लवकरात लवकर कोणाला बोलायचं आपल्या बापाबद्दल येस कम हिअर कम फास्ट कम अजून 1-2 मुली मला पाहिजे आणि 2 मुलांच्या मधून एक बिनधास्तपणे सगळ्यात जास्त लेकरं व्यक्त होतात सगळ्यात जास्त लेकरांचं परिवर्तन होतं मला माहिती आहे 1-2 लेकरांनी बोलायचं आहे आणि 2 लेकीनी बोलायचं आहे ये बाळा बाकी फक्त शेवटचा 1 मिनिट आहे अगदी शांत बसायचं आहे अगदी दंगा नाही पाहिजे तुम्ही आम्हाला इतकं छान सांगितलं आई बाप समजून सांगितलं आम्हाला मला खूप भावूक सांगितलं तुम्ही आणि मी इथून पुढे कधीच असं करणार नाही की जेणेकरून माझ्या आई वडिलांना त्रास होईल दुःख होईल असं मी कधीच वागणार नाही सब मंगल सब आनंद खूप छान बस बाळा इथे बस अजून कोण अजून 1-2 लेखी कोणाला बोलायचंय बरं आज मला कळालं पप्पा म्हणजे काय आहे ते तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं मी माझ्या पप्पाचा नक्की आदर करेन बाप म्हणजे काय आहे बाप म्हणजे आपल्या जगण्याचं माप आहे पाठीवर दिलेली थाप आहे कधी रागवला तरी त्याचं प्रेम माप आहे तो म्हणजे बाप आहे सर तुमचं खूप धन्यवाद तुमच्यामुळे आज मला सब मंगल आहे सब आनंद आहे हे परिवर्तनाचं वादळ आज घरी घेऊन जायचं बसले की अजून कोण कोणत्या आईला कोणत्या वडिलांना हॅलो बापाशिवाय आयुष्य नाही हे मला आज समजलं सब मंगल आहे बेटा आनंद आहे बस सर नमस्कार मी ज्ञानवर्धिनी स्कूलची विद्यार्थिनी आज जसं सरांनी सांगितलं की बाप हा स्वतः उन्हाळे झेलून हा आपल्याला सावली देतो जीवनाचा खरा आधारस्तंभ हा आपला बाप असतो जीवनात जशी आपली आई आपली काळजी घेते तसा खरा आधार हा आपला बाप देतो खरं माझं माझ्या आई वडिलांवर खूप प्रेम आहे पण कधी ते त्यांना व्यक्त करता आलं नाही मला आज खरंच जे सरांनी काही सांगितलं त्यामुळे मी आज भरभरून रडले आपल्याला माहिती की आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम असतं पण कधीतरी आपण आपल्या आई वडिलांसाठी मन भरून रडलंही पाहिजे आणि आज ते सरांमुळे मी स्वतः व्यक्त झाले त्यामुळे खरंच सर खरंच थँक्यू सब मंगल आहे सब मम्मी आले ठीक आहे आनंद आहे बेटा हा चल गॉड ब्लेस ज्या कुत्र्यांच्या नाकाला झोंबतं ना मी हरामी कुत्रा म्हणतो याच मानसिकतेची आहे जे ट्रोल करायला येत आहेत ना पुढं या हरामींना सोडत नाही यांचा बाजार उठवल्याशिवाय मी राहत नाही कारण अशी वाघासारखी पोरं या राष्ट्रातली आपल्या बरोबर आहेत लक्षात घ्या की ना यांचा बाजार उठवणार येणाऱ्या वर्षभरात या हरामींच्या नरड्या पाय द्यायला माझ्या लेकींना मी शिकवणार या रणदागिने त्या वाघिने त्यांची जीव हा सोडून काढायला शिकवणार आणि म्हणून म्हणतोय पोरांनो बोला व्यक्त व्हा लढा लाटे काटे शिका लेकींचं आणि राष्ट्राचं संरक्षण करा हा आपला भारत देश आहे सब मंगल आहे सुभाषजी आपले खूप खूप मनापासून मी आपला आभारी आहे आणि गणेशजी आपण सुद्धा निर्मलताई आपल्या सगळ्या सहकार्यांनी मला लेकरांची सेवा करण्याची संधी दिली आमचे प्राचार्य ज्यांनी खूप वर्षापासून माझ्या सोबत आहे आणि सगळे गुरुवर्य यांना मानाचा मुजरा करतो आणि मी तर थांबतो वंदे मातरम जय हिंद जय भारत जय भीम जय शिवराय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय अनुराग जैत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत संस्थेचे कायदेशीर सल्लागार आदरणीय बाळासाहेब लिंबोरे पाटील आणि शाळा समिती अध्यक्ष आदरणीय निशांत करंडे पाटील यांना विनंती आहे की आपण अनुराग जैत साहेब यांचा सन्मान शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करावा पाटील सन्माननीय बाळासाहेब कलोडे सन्माननीय अमोल पाचपुते पाटील सन्माननीय विजयजी गणवट सन्माननीय नितीन ओरायकर आणि सन्माननीय बजरंग आवळे सन्माननीय किरण कोळेकर सन्माननीय पोपट पडदोणे सर्वच आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले
शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, आमदार बाबासाहेब काळे मित्र परिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आभार प्रदर्शन आंबेडकर नगरीचे माझे सरपंच आदरणीय शिवसेना तालुका उपप्रमुख आदरणीय सुभाषजी मांडेकर यांनी करावं असे मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना विनंती. भामचंद्र देवाच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या पुण्यभूमीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी नेहमीच अग्रेसर असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या भामचंद्र विद्यालयामध्ये समाजामधील आपल्या घरातील मुलं आणि मुली हे जे काही वेगळ्या वळणावरती जात आहेत त्यांना कुठंतरी चांगल्या सन्मार्गाला लावण्यासाठी आम्ही हे व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलं. खरं तर वसंत हंकारे साहेबांना धन्यवाद द्यावा तेवढं थोडंच आहे. त्यांच्यासारखा अनमोल ठेवा या ठिकाणी आपल्या भागामध्ये येऊन आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतो. त्यांनी आई आणि बाप समजून सांगताना अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी आज केलेलं आहे. 1-2 मिनटं फक्त मी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना सांगतो. बाप काय असतो तर बाप ज्यावेळेस आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाला त्यावेळेस आम्ही मुंबईला त्यांच्या अंत्यविधीसाठी गेलो होतो आणि त्या अंत्यविधीला आम्ही दर्शनासाठी रस्त्यावरती थांबलो असता त्या ठिकाणी त्याच भागातील तिथं राहणारे आजीबाई 4-5 वयस्कर 70-80 वर्षाच्या आजी त्या ठिकाणी उभे होते आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली होती की लहानपणापासून आपण आपलं आयुष्य या मुंबईसारख्या शहरामध्ये घालवलं. आपल्याला बाळासाहेबांमुळं कोणी वाकड्या नजरेने आपल्याकडे पाहिलं नाही, परंतु इथून पुढं आपल्यातून बाळासाहेब गेलेले आहे. ते बाळासाहेब आता आपल्यामध्ये नसणार आहे. इथून पुढचं आयुष्य आपल्या माता भगिनी मुंबईसारख्या शहरामध्ये कशा राहतील याची चिंता त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला त्या ठिकाणी आम्हाला जाणवली. त्यांची ती चर्चा चालू असताना आम्ही ती ऐकत होतो. आम्हालाही अतिशय गहिवरून वाटलं की ते स्वतः म्हणाले की आपला बाप या ठिकाणी आपल्यातून आज गेलेला आहे आणि हा बाप जर आपल्या इथून पुढं मुंबईसारख्या शहरामध्ये नसेल तर आपल्या या आया बहिणी असतील, तरुण विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, यांचं भविष्यामध्ये मुंबईमध्ये किती पद्धतीने किती हाल होतील याची जाणीव त्या 80 वर्षाच्या म्हातारीला त्या ठिकाणी जाणवत होती. एवढा बाप हा माणूस मोठा असतो. म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की हंकारे सरांनी सांगितल्या पद्धतीनं निश्चितच इथून पुढच्या काळामध्ये आपलं कुटुंब असेल, आपले आईवडील असेल, यांना कुठल्याही प्रकारचं दुःख या ठिकाणी तुम्ही देऊ नका आणि सरांनी सांगितल्या पद्धतीने तुम्हाला जो पराक्रम करायचा आहे तो पराक्रम तुमच्या शिक्षणाच्या तुमच्या विद्येतून या ठिकाणी तुम्ही तो पराक्रम करा. देशाचे चांगलं नागरिक बना. या ठिकाणी IAS व्हा आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन इंजिनियर झाल्यानंतर आपण आपल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीची इंडस्ट्री आहे त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम करू शकता. असं शिक्षण घ्या की आपल्या आईवडिलांचं नाव या ठिकाणी आपल्या जगामध्ये आपल्यामुळं अजरामर होईल. अशा पद्धतीचं काम करा अशा या ठिकाणी संदेश देतो. आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालात. सर्व पालकांना मी धन्यवाद देतो की आपण 1 तास आपण आपल्या मुलांसाठी या ठिकाणी आपण दिला त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो. आणि इथून पुढचा जो संदेश आहे हंकारे सरांचा नेहमीच आपल्या मनामध्ये तेवढ ठेवा अशी या ठिकाणी भावना व्यक्त करून थांबतो. रामकृष्ण हरी. कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सुभाष शेठ मांडेकर पाटील, गणेश शेठ मांडेकर पाटील आणि निर्मलाताई मांडेकर आणि तालुक्याचे आमदार आदरणीय बाबासाहेब काळे मित्र परिवार यांना पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद देतो. आमच्या संस्थेच्या आणि विद्यालयाच्या वतीने त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व पालक वर्ग, विद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही विद्यालयाच्या आणि संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आणि वंदे मातरम झाल्यानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. वंदे मातरम झाल्यानंतर पाहुण्यांना विनंती आहे की आपण चहापानासाठी संस्थेच्या कार्यालयात जाऊ. वंदे मातरम सादर करणाऱ्या मुली कृपया
ह्या मुली पुढे म्हणतील यांच्या बरोबर सुरासुर मिसळून सगळ्यांनी एकत्रितच म्हणायचंय. तर सावधान आहे आपण सगळे. विष्णू कोण आपण करायचे वंदे मातरम सुरू. 120 सामुदायिक सगळ्यांच्या बरोबर वंदे मातरम सुरू. वंदे मातरम वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं शुभ्रजोत्स्नं फुलगितयामिनीं फुलकुसुमित द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभासिनीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वंदे भारत माता की. सगळ्यांनी जागेवर थांबायचं 2 मिनिटं. पाहुणे पहिल्यांदा चहा